मी हरिपाठातलं विवरण सांगणार आहे. देवाचे द्वारे उभा क्षणेवरी तेने मुक्तिचारी साधी येला. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जीव वेगू करी वेदशास्त्री उभारी बाह्य सध्या. ज्ञानदेवा म्हणे व्यासाची ऐकुणा द्वारकेचा राणा पांडवागरी. ईश्वराचे नामस्मरण हाच ईश्वर प्राप्तीचा दरवाजा आहे. या दरवाजात एक क्षण म्हणजे आपल्या मागच्या हजारो जन्मापैकी एक जन्म जर नामस्मरण केले तर सलोकात, समीपात, स्वरूपात व संयुक्तात अशा चारही मुक्तीचा लाभ होतो. म्हणून तोंडाने हरी हरी असे म्हटल्याने अगाध पुण्य होते. संसारात राहून जिभेने नामस्मरण करणे सोपे आहे व ते करीत असताना बाहेर इतर गोष्टी बोलण्यापेक्षा वेद शास्त्र गोष्टी करावेत. त्यामुळे तो द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या घरी नेहमी राहत असे अशी व्यासाने गुण सांगितले. असे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. चाहुवेदी जाण षटशास्त्री कारण 18 ही पुराणे हरसी गाते. मंतोनी नवनेता तैसे ज्ञानंता वाये व्यर्थ कथा सांडी मार्गो. एक हरे आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमी न घाली मना. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठा भरला गणदाट हरी दिसे. ईश्वराची माहिती गाणारे 4 वेद, 6 शास्त्रे व 18 पुराणे दही घुसून जसे त्यातून लोणी काढतात त्याचप्रमाणे विचारपूर्वक वाचून त्यांचे मंथन करून त्यातून ईश्वर प्राप्तीचा मार्ग कोणताही शोधून काढा. इतर प्रपंचाचे फुकट गोष्टी करू नका. ईश्वर हा एकच असून जीवामध्ये अध्यात्म रूपाने व शिवाच्या ठिकाणी पण समानतेने भरून राहील आहे. म्हणून ह्या तू कठीण मार्गाकडे वळू नकोस. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, हरी हेच वैकुंठ असून तो सर्व ठिकाणी व्यापून राहिले असे पहा. त्रिगुण आसार निर्गुण हे सार 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 विचार हरिपाठ. सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविन मन व्यर्थ जाय. अव्यक्त निराकर नाही जे आकार जेतून चराचर त्यासी बजे. ज्ञानदेव ज्ञाने रामकृष्ण म्हणे अनंत जन्मोनी पुण्य होय. सरासर हा विचार केला तर त्रिगुण आसार आहे, निर्गुण हे सार आहे, पण नामस्मरण हे सारासाराच्या पलीकडे आहे. सगुण स्वरूपात गुण असतात, निर्गुणामध्ये तर गुण नाहीतच. असे असले तरी हरी व्यक्त करून कुठे म्हणू देऊ नकोस. ज्याला आकार नाही अशा निर्गुण निराकारापासून हे चराचर जग निर्माण झाले आहे. हे सर्वांमध्ये ईश्वर व्यापून राहिला आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अनंत जन्माच्या पुण्यानेच रामकृष्णाच्या ध्यानात ठिकाणी मन स्थिर होते. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. कैसे दैवत प्रसन्न दोरित उगार आहे निवांत शिनसी वाया. सायसे करीसी प्रपंच दिनेनिशी हरीशी न भजसे कवना गुणे. ज्ञानदेवा म्हणे हरी जप करणे तुटेले धरणे प्रपंचाचे. प्रेमाशिवाय भक्ती आणि भक्तीशिवाय मोक्ष नाही. अंगात बळ असल्याशिवाय आपल्या शक्तीचे बढाई मारू नये. त्याप्रमाणे प्रेमाशिवाय कोणतेही दैवत ताबडतोब प्रसन्न होत नाही. आणि प्रेम असेल तरच गप्प बसून राहावा. उगाच स्वतः श्रमू नकोस. तू रात्रंदिवस प्रपंच करिता कष्ट करतोस पण ईश्वरावर का प्रेम करीत नाहीस. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे नुसते हरी या नामस्मरणानेच तुझे प्रपंचाचे सर्व कष्ट दूर होतील. योग याग विधी येणे नोही सिद्धी वायाची उपाधी धंब धर्म. भावे विना देव न कळे निसंदेह गुरु विना अनुभव कैसा कळे. तपे विना दैवता दिगल्या विना प्राप्त गुजे विना हित कोण सांगे. ज्ञानदेवा मार्ग दृष्टांताची मात साधूचे संगती तरुण पाय. योगाभ्यास यज्ञ विधियुक्त कर्म योने सिद्धी होणार नाही तरी ती आधी असून त्यामुळे डोंगीपणा वाढतो. प्रेमाशिवाय देव भेटणार नाही हे निसंशय समजत असे. गुरुशिवाय आत्मानुभव कळेल काय. तर साधनाशिवाय दैवत आणि ध्यानाशिवाय ईश्वर प्राप्ती होत नाही. त्याचप्रमाणे गुह्य ध्यानाशिवाय हिताचा मार्ग कोणी सांगणार नाही. म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात की साधू संतांच्या संगतीमध्येच राहा, त्यामुळेच तू तरुण जाशील. साधुबोध झाला नरोनिया ठेला ठाईच्या मुराला अनुभवे. कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच्या समाप्ती झाली जैसे. मोक्ष रेखे आला भाग्य विनटला साधूचा अंकीला हरिभक्त.
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जने, हरी दिसेजने आत्मतत्वे. साधुबोध झाल्यावर काही शिल्लक राहत नाही, फक्त तुझे आत्मस्वरूपच शिल्लक राहील. आत्मारव सुद्धा नष्ट होईल. कापूर पेटल्यावर ज्योत प्रकाशते, ज्योती बहारवर कापूर पण नष्ट होते. त्याचप्रमाणे हरिभक्तांचे भाग्य साधूच्या संगतीमुळे उजळते, तो मोक्षाच्या सोमेपर्यंत जातो. म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला सज्जनांची संगतीतच गोड वाटते. त्यामुळे आत्मज्ञान प्राप्त होऊन चराचरामध्ये भरलेला ईश्वर दिसू लागतो. पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्ताचे. नाही ज्यासी भक्ती पतित अभक्त, हरिसी न भजता दैवहत. अनंत वाचाळा बरळती बरळ, त्या कैसा दयाळा पावे हरी. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निदान, सर्वाकटी पूर्ण एक नांदे. अभक्तांच्या हातून जे कर्म घडतात ते पापरूप असल्यामुळे त्या पापांचे पर्वत तयार होतात. ते खाली दडपून त्यांना जन्ममृत्यूचे दुःख अखंड भोगावे लागतो. त्याच ठिकाणी भक्ती नाही तो दुर्दैवी मनुष्य ईश्वर भक्तीकडे वळत नाही आणि तोंडाप्रमाणे हवी तितकी बडबड करतो, त्याला दयाळू ईश्वर भेटत नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की आत्मा तो ठेवा असून तो सर्व प्राणी मात्र ते पूर्णत्व भरले आहे. पुंडलिक